आज आपण नवीन काहीतरी बनवणार आहोत, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. फेविक्रिल मोल्डेड कंपाऊंडपासून आज आपण लोटस बनवणार आहोत. तर त्यामध्ये एक हार्डनर आणि रेझिन असे दोन कंपाऊंड येतात. ते मिक्स करायचे इक्वल क्वांटिटीमध्ये आणि आपण आता इथं फ्लॉवरचा शेप देणार आहोत. फ्लॉवरच्या पेटल्स बनवून घ्यायच्यात. पेटल्स बनवल्यानंतर जर ते हाताला चिटकत असतील तर तुम्ही टाल्क पावडर यूज करू शकता. फ्लॉवर पूर्ण बनवून झाल्यानंतर त्याला तुम्ही एका शेपमध्ये ठेवू शकता, तुम्हाला जो हवा आहे तो शेप बनवण्यासाठी. त्यानंतर वरचा लेअर बनवून घ्यायचा आहे. त्याची साईज थोडीशी लहान करायची, जी आधी बनवलेलं आहे त्याच्यापेक्षा. त्यानंतर त्याला व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आकार देऊन द्यायचा आहे, चिटकवून घ्यायचे. ते रेडी झालेलं आहे. त्यानंतर मी पान बनवले आहे. त्या पानाला पण तुम्ही शेप देऊ शकता, तुम्हाला जो हवा आहे तो. त्यानंतर कलरिंग करून घ्यायचे. याआधी बनवलेलं फ्लॉवर मला खूप डार्क वाटत होतं, म्हणून मी याला थोडं फेंट कलर दिलेला आहे. मला कमेंटमध्ये नक्की सांगा दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं आवडलं. त्याच्या पानाला तुम्ही कलर करून घ्यायचा आहे. त्यानंतर ते थोडं ड्राय होण्यासाठी ठेवून द्यायचे. ड्राय झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर थोडासा डार्क शेड पिंक त्या फ्लॉवरला द्यायचा आहे, खूप सुंदर दिसेल. येलो कलरने मधल्या साईडचं एक डॉट देऊन द्यायचा आहे. नंतर लीफला डिटेलिंग करून घेतल्यानंतर तुम्ही त्याला वॉर्निश किंवा ट्रान्सपरंट नेल पेंट पण लावू शकता. त्यामुळे कलरिंग लॉक होऊन जाईल, किंवा धूळ बसली तर त्याला सहजपणे धुता येईल किंवा साफ करता येईल. माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा काही डाऊट असतील तर, आणि सबस्क्राईब करा चॅनलला, ज्यामुळं तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज बघता येतील. आता आपण वॉर्निश लावून घेऊयात. मी जे वापरले ते पण तुम्ही लावू शकता. ते तुम्हाला लोकल शॉपमध्ये मिळून जाईल तुमच्या जवळच्या. हे ड्राय झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे. तुम्हाला या चॅनलवर आणखी काय बघायला आवडेल, तुमचे आयडियाज मला नक्की कमेंट करून सांगा.